अहो पण वकील साहेब असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्ही जर अशी माघार घेतली तर माझ्या पोरीची सावीची केस कोण लढणार हो? केस सोडून द्यायची, नाहीतर तुमच्या फॅमिलीला तुमच्या मिसिंगची केस आयुष्यभर लढवावी लागेल. ही केस सावी मॅडमच्या विरोधात खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्यावर केले गेलेले सगळे आरोप सिद्ध करणारे पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सावी मॅडमना वाचवणं आता अशक्य आहे. आणि म्हणून मी आता ही हरणारी केस नाही लढू शकत. रिअली सॉरी, पण मी ही केस सोडतो. येतो मी. वकील साहेब, पैसे की धमकी काय मिळालं? मी प्रत्यक्ष कोर्टात नसलो तरी माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. ये बात ये, बस ये. या ना या. सगळे आपल्या विरोधात चालले. संपलंय सगळं, सगळं संपलंय. सावी, अगं काय आहे? असं खचून कसं चालेल? भाऊंनी आपल्याला शिकवलेली कविता लक्षात आहे ना तुझ्या? आयुष्य एक परीक्षा आहे, ताकदीनं लढायचं असतं. कितीही येऊ देत संकट, हिमतीनं भिडायचं असतं. सकाळ होताच तू तळपणारेस आकाशात. सूर्यानं कधी रात्रीला घाबरून मैदान सोडायचं नसतं. सावी, तू सूर्य आहेस. कितीतरी लोकांच्या आयुष्याला प्रकाश द्यायचा तुला. तू हरू शकत नाहीस सावी. मी तुला हरू देणार नाही. सावी नाईक हाय हाय, 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 सावी नाईक.
नाईक हाय हाय सावी 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 नाईकला ठेचून काढा सावी नाईकला ठेचून काढा सावी नाईकला ठेचून काढा शांत व्हा. ती दगड आधी खाली टाकाने ऐकून घ्या माझं. ओ मॅडम आम्हाला तुमचं काय ऐकायचं नाही आहे बाबाच ना ती बघा आली हाना दिला थांबा या नीच बाईला नुसतं मारून चालणार नाही या जीवन पेटवलीच पाहिजे वाघमारे आत घेऊन जावा सगळ्या चला. सवय चल सावकाश तुमचं काय काम आहे? अगं दीपे लागलंय तिच्या डोक्याला लागू दे या. अगं हे सत्या सत्या दार उघड. सत्या सत्या ही साधी माणसं नाही. यांना बहुतेक पैसे देऊन पाठवलंय. लई डेंजर माणसं आहेत. तू दार उघड आधी. सत्या जी लोक डेंजर सत्या त्यांच्यासाठी डबल डेंजर सातारचा वाघ आहे हो सत्या ना एकेकाला फाडला ना तर नाव सत्यजित सुर्वे सांगणार सत्या सत्या ऐक माझं दार उघड. ए तू बाजूला कोण आहेस तू आम्ही साविनायक साठी आलोय तुझ्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये चल चला अरे मित्रा अरे असं कसं देणं घेणं नाही ज्याची बाजू सत्याची सत्या त्याच्या बाजूचा सावीचा भाऊ आहे तिला काय करायचं सोड नुसता विचार जरी केलास ना तर तुझं काय खरं नाही चला तुम्हा सगळ्यांना ना एक चान्स देतो निघायत ना
नाहीतर ना मला तुमच्याशी नाडायला लागल. आणि तुमच्या माहितीसाठी सांग, जो सत्याला नडला सत्यानं त्याला गाडला. ए तुझ्या तर नको. नाही 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 नको. नाही नाही सत्या नाही नाही नको. नाही सत्या सत्या कायदेशीर मार्ग सोडून तू काही करणार नाहीस. थँक्यू म्हण वाघमाऱ्यांना, थँक्यू. त्यांचे लय उपकार आहेत तुझ्यावर. नाहीतर ना डायरेक्ट ठागात गेला असतास. तुला स्मशनात बी जाऊ दिलं नसतं. दगड खाली टाक नाही तर गोळी घालीन. चला निघा. सत्य काय होतंय? पुन्हा जर स्वतःच्या जीवाचा खेळ मानलास ना तर तुझ्यासाठी सगळ्यात डेंजर मी असेल. गावी मंजू माझा ऐक, तुम्ही दोघं इथून निघून जा. तुम्ही उगाच माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका.
मी जेलमध्ये जायला तयार आहे. जो गुन्हा मी केला असताय ना त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. सावी अगं, आता काही राहिलंच नाही. आणि वकील पण केले. कोर्टात माझ्या बाजूने लढायला कोणीच नाही आता. पास झालं आता सगळं. मला सहन होत नाही आता. सगळं पास झालंय मला. सावे, असं नको बोलूस बाळा. काही नाही, समजा ठीक होईल. हा, तू हरणार नाहीस. नाही हरणार तू. आई अगं आता राहिलंच काय. संपलंय सगळं. सगळं संपलंय. एकदम खरंय. संपलंय सगळं सावीच. आता तिचं काहीही होऊ शकत नाही. सावी नाईक एक अतिशय कमजोर पोरगी. आणि तिची बाजू सुद्धा खोट्याची बाजू आहे. त्यामुळे ती आणि जिंकणं शक्यच नाहीये. नाही, माझी बाजू खोट्याची नाहीये. मी काही केलेलं नाहीये. मी खरी आहे. मग सिद्ध पण व्हायला पाहिजे ना तसं. नुसतंच बोलून काय उपयोग आहे. असो, या सगळ्यात सावीला तर शिक्षा होणारच आहे. पण मला असं वाटतं की तिच्या घरच्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. ही अशी कशी पोरगी जन्माला घातली. किती कमजोर म्हणून वाढवली हिला. आणि सगळ्यात आधी तर भाऊराव नाईकांना शिक्षा व्हायला पाहिजे. जरा तरी संस्कार करायचे ना. लढायला शिकवायचं. पण नाही, त्यांच्यासारखे आजोबा असून सुद्धा ही अशी नात कशी असू शकते. काय बोलताय तुम्ही. माझ्या भाऊंबद्दल काही बोलायचं नाही. काही पण कसं. ज्यांचा दोष आहे त्यांना तर बोललंच पाहिजे ना. भाऊ पण ना नीट शिकवायचं होतं ना त्यांच्या नातीला. धीर खचून न देता लढण्याची शिकवण द्यायची होती. खरं ना भाऊंना काही जमलेलं दिसत नाही. एकदम फालतू शिक्षक आहेत भाऊ. फालतू.
हे जर लोक बोलली तर चालणार आहे का तुला? का त्यांना सुद्धा जाऊन मारणार आहेस तू तेव्हा? आईंना, भाऊंना, घरच्या सगळ्या लोकांना लोक जर नको नको बोलली तर चालणार आहे का सावी तुला? मग तू सुद्धा असं भाऊंच्या शिकवणी विरुद्ध गेलेलं, असं खचून बसलेलं, हरलेलं नाही चालणार सावी. तुला तुझी बाजू सत्याची आहे हे सिद्ध करण्यासाठी लढावंच लागणार आहे. कोण आहेस तू? मी मंजूची फ्रेंड. राणी. सावी, विलास आणि भास्करनं जेव्हा विधाते वकिलांना धमकी दिली होती ना, तेव्हाच मला कळालं होतं की विधाते वकील आपली केस सोडणार. आणि तेव्हाच मी राणीला फोन केला आणि बोलावून घेतलं.